जब ये औरंगजेब आया था यहाँ पर तो ये वाइट कलर का था, सफ़ेद। मध्य प्रदेश, द हार्ट ऑफ इंडिया। मध्य प्रदेशातील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, ममलेश्वर ज्योतिर्लिंग किंवा काळभैरव मंदिर ही सर्व धार्मिक ठिकाणे शक्यतो तुम्हा सगळ्यांना माहिती असतील। पण आज आपण अशा एका पांडवकालीन शिवमंदिराची माहिती घेणार आहोत, जेथे शिवलिंगावर आपल्याला स्वतःचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सुद्धा दिसायचा। आणि हीच खासियत बघायला त्या काळात औरंगजेब येथे आलेला आणि त्याने जो आपला भयंकर असा भविष्यकाळ बघितला की त्यामुळे त्यांनी या शिवलिंगाला आणि येथील संपूर्ण मंदिराला आग लावली आणि याचे स्पष्ट निशाण येथील गर्भगृह आणि मंदिराबाहेरील अवशेषांवरून दिसून येतात। तर औरंगजेबाने नक्की स्वतःचे असे कोणते भविष्य बघितले की ज्यामुळे त्याने रागामध्ये या मंदिराला आग लावली, याबद्दल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सागर आणि स्वागत आहे तुमचे आपल्या सागर युग या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, हे आहे गौरी सोमनाथ मंदिर। ओंकारेश्वर मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आणि ओंकारेश्वर बस स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर गौरी सोमनाथ मंदिर हे मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील मांधाता बेटावर असलेले एक आदरणीय हिंदू शिवमंदिर आहे। ओंकारेश्वर येथील 7.5 किलोमीटरची परिक्रमा करताना आपल्याला गौरी सोमनाथ मंदिर लागतं। मांधाता बेटाजवळून ओमच्या आकारात वाहणाऱ्या पवित्र नर्मदा नदीच्या काठावर हे गौरी सोमनाथचे मंदिर उंचावर असल्याने भाविकांना महादेव आणि माता पार्वतीचे दर्शन घेण्यासाठी जवळपास 200 पेक्षा जास्त पायऱ्या चढून जावे लागते। पूर्वाभिमुख हे मंदिर आजही त्याची अलौकिक प्रतिमा आणि वास्तुकला प्रदर्शित करते। मित्रांनो, गौरी सोमनाथचे मंदिर हे त्याच्या विशाल शिवलिंग आणि नंदीमुळे प्रसिद्ध आहे। येथील दंतकथेनुसार गौरी सोमनाथ मंदिराची स्थापना पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात केली होती। गौरी सोमनाथचे मंदिर हे मयूराकार असून एकूण 3 मजली आहे आणि पूर्णपणे मोठ्या दगडांनी बांधलेले आहे। मंदिरात बांधलेले उंच दगडी मचाण आणि वळणदार बुरुज हे खजुराहोच्या मंदिराप्रमाणे आकर्षण दिसतात। मंदिरात पहिल्या व दुसऱ्या भागावर जाण्यासाठी मंदिराच्या बाजूने अतिशय अरुंद आणि उंच पायऱ्या आहेत, ज्यामध्ये वर जाताना खूप काळजी घेऊन जावे लागते। या मंदिरात बांधलेली मंदिराची अंतररचना ही अतिशय आश्चर्यकारक आणि आकर्षण अशी आहे। आता आपण मंदिराच्या एकदम वरच्या भागावर जाणार आहोत। या ठिकाणी आल्यावर मला माझा थकवा हा पूर्ण दूर झाल्यासारखा वाटला आणि त्याचबरोबर मनाला एक सुखद शांतता सुद्धा जाणवली। मंदिरात सर्वात वरच्या भागात म्हणजे तिसऱ्या भागात 4ही दिशांना खिडक्या आहेत, जेथून संपूर्ण ओंकारेश्वर परिसराचे विलोभनीय दृश्य मंत्रमुग्ध करते। या मंदिरांच्या दगडांवर केलेल्या सुंदर कोरीव कामामुळे हे मंदिर जितके पौराणिक आहे तितकेच आकर्षक सुद्धा आहे। तर चला आता आपण येथून हळूहळू खाली उतरून या मंदिराचा इतिहास येथील गुरुजींकडून जाणून घेऊ। येथे सूर्यप्रकाश येण्यासाठी जागा केलेली आपण बघू शकता। मंदिरात वर खाली जाण्याचा मार्ग हा किती निमुळता आहे हे आपण या व्हिडिओ मधून बघू शकता। त्यामुळे तुम्ही जर कधी येथे आला तर नक्कीच आरामात येथे वर खाली उतरा। ये गौरी सोमनाथ मंदिर है। ये पांडवों द्वारा बनाया गया। तो ये जब ये औरंगजेब आया था यहाँ पर तो ये वाइट कलर का था, सफ़ेद। तो उसमें अपना भविष्य दिखता था।
तो उसमें जो जन्म लेगा, जो लिया है, लेने वाला है, वो सब उसको सुअर का भेष दिखा था अगला आने वाला। तो उसने इसमें आग लगवा दी, लकड़ी लगा दी, तो ये लिंग काला पड़ गया। वो भविष्य बताता था। भविष्य बताता था आने तो उसने अपना दूसरा आगे का भविष्य देख लिया। हाँ, उसका सुअर का दिखा उसको, उसको तो देखना उसने ही है। गुस्सा में उसको जला दिया। तो जब से उसमें दरारें आ गई। पांडव के समय का ही। पांडव काले शिवपिंड आहे आपलं. मागे आहे. इच्छा होती. गणेश हम्म। या मंदिराची जी तोडफोड केलेली आहे त्याचे अवशेष आजही आपल्याला येथे बघायला मिळते. येथील इतिहासानुसार ज्यावेळी औरंगजेबाने येथील शिवलिंग आणि मंदिर जाळून उद्ध्वस्त केले, त्यापासून हे शिवलिंग जे पूर्वी पांढरे शुभ्र होते ते काळ्या रंगाचे झाले आणि जे भूतकाळ किंवा भविष्यकाळ यामध्ये दिसायचे ते देखील दिसणे बंद झाले. तर मित्रांनो, या गौरी सोमनाथ मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सागर युग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.